नमस्कार. काष्टी आणि घोड नदीवरील असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना, सर्व ग्रामस्थांना सतर्क करण्यात आलेलं आहे. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आज घोड धरणातनं पाण्याचा विसर्ग आज सकाळी 5,000चा होता तो 25 झाला आणि आता 40,000 क्युसेक्सवरती तो विसर्ग घेण्यात आलेला आहे. त्यामुळे काही गावांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे काष्टी परिसरामध्ये पहिला फटका बसेल आणि मग इतर घोड नदीवरती असणाऱ्या गावांना फटका बसू शकतो. तेव्हा माझी सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की आपण नदीच्या काठला कोणी राहत असेल तर त्यांनी तात्काळ नदीपासून थोडंसं दूर जावं आणि नदीकडे जाण्यापासून आपण सर्वांनी वर्ज्य करावं, कारण नदीची पात्र हे वाढण्याची शक्यता आहे. कारण वर्ण विसर्ग जरी 40,000 क्युसेक्स असेल तरी सुद्धा आजूबाजूला पडलेल्या पावसाचं पाणी जवळजवळ 10,000 क्युसेक्सनी वाढतंय असा अंदाज आहे. त्यामुळे एक्झॅक्ट सांगता येत नाही. आणि 54,000 क्युसेक्सच्या आसपास पाणी झालं तर काष्टीमध्ये पाणी हे अनेकदा शिरल्याचा आपल्याला जुना अनुभव आहे. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की आपण थोडंसं सतर्क राहणं गरजेचं आहे. आणि जर पाण्याची पातळी ही 60,000 क्युसेकच्या आसपास गेली तर आणखी काही गावांना बाधा पोहोचते. त्यामुळे नदीकाठच्या म्हणजे घोड नदीकाठच्या गावच्या सर्व नागरिकांनी आणि ग्रामस्थांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. आपण सतर्क राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.